सुभाष देशमुखांच्या विरोधात एक मोठी फळी आताच दिसून येते। बरेच जण इच्छुक आहेत, काही छत्र्या वाटप करतायत, काही टावेल वाटप करतायत, काही चादरी वाटप करतायत। तर या सगळ्यांकडे तुम्ही कसं पाहताय? भारतामध्ये संविधानाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला उभा राहण्याचा अधिकार बहुतेक दिलेला आहे आणि पक्षातला असो कोणत्याही पक्षातला असो त्या प्रत्येक कार्यकर्त्याला महत्त्वाकांक्षा असते आणि ती असली पाहिजे। लोकशाहीनं तो दिलेला अधिकार आहे। प्रत्येकाला संधी मिळाव्याशी वाटते, प्रत्येकाला वाटते की सरपंच व्हावं, सभापती व्हावं, जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावं, आमदार व्हावं, मंत्री व्हावं, प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हावं वाटतं, प्रत्येकाला केंद्रात मंत्री खासदार व्हावं वाटतं, अनेकाला पंतप्रधानसुद्धा व्हावं वाटतं आणि काय गैर नाही। प्रत्येकाने अपेक्षा करणे म्हणजे काय गैर नाही। पण मतदाराची किंमत जी तुम्ही सांगताय कशा कशावर होती ते थोडीशी केविलवाणी वाटतं। म्हणजे एवढ्या छोट्या ह्याच्यावर मतदार मिळतो म्हणजे जरा थोडंसं दुःख वाटतं, बाकी काय। यावेळेला सोलापूर जिल्ह्यातले खास करून दक्षिण आणि उत्तरचे जे दोन्ही आमदार आहेत त्यांच्याविरोधात स्थानिक नेत्यांनीच म्हणजे तिथल्या नगरसेवकांनीच थोडासा उठाव करायला सुरुवात केली असं दिसतंय। मला असं वाटतं की थोडंसं काम जास्त व्हायला लागलं की स्वाभाविकपणे थोडंसं ते असतं। माणूस प्रसिद्ध व्हायला लागला की थोडंसं ते येतच असतं। मला असं वाटतं तर निष्क्रिय आम्ही असतो तर बहुतेक कोणी उभारले बी नसतं असं वाटतं मला। बापू, शहर हद्दवाडमधील कर्ली असो आमचे तिकडचे कोरुड वगैरे अशा लोकांना तुम्ही भरपूर निधी दिलात, विकासाची गंगा पोहोचवली तिथं आणि ते तसे असताना ते त्या तुमच्याबद्दल का नाराज आहेत असं तुम्हाला वाटतं? आता निधी दिलाय, वारंवार गेलेला आहे, कशाचं दर्शन झाले मला सांगता येत नाही। पण आता ते त्या विषय त्यांनाच माहिती असेल, नाराज कशामुळे ते त्यांनाच माहिती असेल। पण माझ्या दृष्टीनं माझा दावा आहे गेल्या 25 वर्षात जेवढा निधी दिलेला आहे किंबहुना मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेसाहेब असल्यापासून जर काउंट केला तालुक्यातला तर त्याच्यापेक्षा 10 वर्षाचा निधी कमीत कमी दुप्पट तिप्पट होईल असा माझा दावा आहे। सध्याची परिस्थिती पाहता पक्षश्रेष्ठींकडून असा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी चर्चा आहे की सुभाष देशमुखांऐवजी दुसरा कुठला तरी चेहरा उभा केला जाऊ शकतो। याच्याकडे तुम्ही कसं? हे बहुतेक तुमच्यातली चर्चा आहे। हां, मला पक्षात मी 28 वर्ष काम करतोय, पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते मला कळत नाही, पण तुमच्याकडून हे ऐकायला मिळतंय। तुम्ही तर्क करता आणि ते एक सूत्र जे आहे ना ते सूत्र सापडलेलं नाही मला कोण आहे आणि ते तुमचं कौशल्य आहे त्या सूत्राकडून काढायचं आणि माझ्यासारख्याकडून वधवून घ्यायचं। भाजपचं शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही काय चाललंय ते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।